सध्या वातावरणातील बदलामुळे बऱ्याच लोकांना सर्दी, खोकला, कफ असे त्रास सुरू झालेले आहेत. तर याच्यावरती आपण घरातल्या घरात राहून घरातल्या वस्तू वापरून काय उपाय करू शकतो तेच आज सांगणार आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे. चला काय आहे उपाय बघून घेऊया. तर आपण एका कढईमध्ये 15-20 लवंगा हलक्याशा भाजून घ्यायच्या आहेत आणि नंतर ह्या भाजून झाल्यानंतर एका खलबत्त्यात काढून ह्या छानशा कुटून ह्याची पावडर तयार करायची आहे. आणि हो, खलबत्त्यात कुटण्यापूर्वी मात्र खलबत्ता स्वच्छ आहे की नाही याची खात्री करून घ्या, कारण त्याचा आपल्याला दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे खलबत्ता आधी स्वच्छ आहे की नाही ते तपासून घ्या. तर ही बारीक झालेली पावडर जी आहे ती आपण एका बंद डबीमध्ये भरून ठेवायची आहे आणि जेव्हा जेव्हा आपल्याला सर्दी, खोकला, कफ असा त्रास होईल तेव्हा तेव्हा ही वापरायची आहे. आता ही वापरायची कशी? तर आपण ही रोज रात्री झोपताना मधामध्ये मिक्स करायची आहे. त्याचबरोबर थोडीशी चिमूटभर सुंठ पावडर देखील त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे आणि सुंठ पावडर आणि ही आपली लवंग पावडर त्याच्यामध्ये मिक्स करून मधामध्ये आपण ही रोज रात्री झोपताना 1 चमचाभर मधात मिक्स करून घ्यायची आहे. तर याच्याने मात्र तुमची सर्दी, खोकला, कफ हे सगळे त्रास दूर होतील आणि तुम्हाला 2 ते 3 दिवसातच रिझल्ट मिळेल. त्याच्यामुळे हा उपाय नक्की ट्राय करा आणि तुमचा सर्दी, खोकला एकदम असा पटकन घालवा. त्याच्यामुळे हा उपाय जर आवडला असेल किंवा करून पहा आणि जर इफेक्टिव्ह वाटला तर नक्की पुन्हा एकदा या व्हिडिओवरती येऊन नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. अशा छान छान टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण या चॅनलवरती आपण छान छान असे हेल्थ टिप्स, ब्युटी टिप्स बघत असतो. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.